मॉर्निंग, मी माया गुरे ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी स्टार्टिंगला तुम्हाला स्किन केअर सांगणार आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे की आंघोळ झाल्या मी सुरुवातीला मॉइश्चरायझर वापरते, त्यानंतर सनस्क्रीन वापरते। इथे मी ॲक्वासॉफ्टची मॉइश्चरायझर वापरते सध्या, त्यानंतर अनड्रायची सनस्क्रीन वापरते। तर चला स्टार्ट करूया स्किन केअरला। तर सुरुवातीला आपल्याला मॉइश्चरायझर घ्यायची, अगदी थोडीशी घ्यायची, जास्त नाही घ्यायची। आता ही थोडीशी संपायला आले, थोडीशी घ्यायची आणि स्किनला पूर्णपणे सगळीकडे लावून घ्यायची आणि फेसला सगळीकडे लावून घ्यायची। तर अशा पद्धतीने आपल्याला मॉइश्चरायझर सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचे। तर आता मी मॉइश्चरायझर लावून घेतलेले आहे, त्यानंतर आपल्याला लावायचे सनस्क्रीन। सनस्क्रीन आपल्याला थोडीशी जास्त घ्यायची, म्हणजे आपल्याला बोटांवरती घ्यायची आणि अशा पद्धतीने ही बघा एवढी घ्यायची असते आपल्याला सनस्क्रीन आणि सगळीकडे लावून घ्यायची। सनस्क्रीन लावणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण सध्या ऊन खूप बाहेर पडलं आहे। सनस्क्रीन लावूनच तुम्ही बाहेर पडा, कारण सध्या खूप कडक ऊन पडायला लागलेलं आहे। तर सनस्क्रीन करणं मस्ट आहे। तर अशा पद्धतीने मी सगळीकडे सनस्क्रीन पण लावून घेतलेले आहे। सनस्क्रीन लावून झालेली आहे माझी। मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावून झाल्यानंतर इथे मी वॅसलीनची रोजी लिप्स घेतलेली आहे। तर आता आपण हे ओठांना लावून घेऊया। हिचा थोडासा पिंकिश कलर आहे। तर अशा पद्धतीने आंघोळ झाल्यानंतर मी माझी स्किन केअर करत असते। हे सगळं झाल्यानंतर तुम्ही पावडर वगैरे किंवा पॉन्ड्स वगैरे वापरत असाल तर लावू शकता। मी हे सगळं झाल्यानंतर काहीच करत नाही आणि आता मी टिकली लावते। हे बघा अशा पद्धतीने मी टिकली लावली। तर आता अशा पद्धतीने माझं स्किन केअर झालेलं आहे। आता मी लागते कामाला। आता स्किन केअर झाल्यानंतर मी इथे बेडरूममध्ये आले आणि आता लादी पुसून घेते। झाडू वगैरे सगळं माझं आंघोळीच्या अगोदर झालं होतं, फक्त लादी पुसायची राहिली होती। बऱ्याच वेळा कधी मी झाडू मारल्यानंतर लगेचच लादी पुसून घेत असते, परंतु प्रत्येक वेळी मला असा वेळ मिळत नाही। महेश जोपर्यंत ऑफिसला जात नाही तोपर्यंत त्यांची काही कामं असतात तर ती करावी लागतात, म्हणजे त्यांना नाश्ता पाणी द्यायचं किंवा त्यांच्याशी थोडा वेळ गप्पा मारायच्या। आता अशी कामं असतात, त्यामुळे मला सकाळी सगळं जमत नाही। आता ते गेलेत, त्यामुळे आता मी पटकन म्हटलं लादी पुसून घे आणि मग त्याच्यानंतर दुपारच्या स्वयंपाकाला मला लागायचं होतं। तर आता इथे तुम्ही बघू शकता, पहिले मी आता आमची बेडरूम घेतली आहे पुसायला। आता बेडरूममध्ये जास्त काय आमच्या पसारा नसतो, तरी पण काही गोष्टी अशा असतात की आपल्याला ते उचलावे लागतात आणि मग नंतर आपल्याला हे लादी पुसावी लागते। आता किती पण लादी पुसली, रोज लादी पुसली तरी पण रोज धूळ कुठून येते समजत नाही आहे। एक दिवस जरी कंटाळा केला लादी पुसायला तरी भरपूर धूळ होते। तर आता पहिले आमची बेडरूम पुसून घेते आणि त्यानंतर मग वेदांची। आता वेदांच्या रूममध्ये पण जास्त पसारा नाही आहे, तरी पण इथे कपड्यांचं स्टँड, त्याचबरोबर चेअर वगैरे असं सगळं असल्यामुळे हे सगळं बाजूला करून अशा पद्धतीने पुसावं लागतं। तर वेदांच्या रूममध्ये जास्त धूळ येऊ नये म्हणून आम्ही गॅलरीमध्ये ग्रीन कापडसुद्धा लावून घेतलेलं आहे। त्याने बराच फरक पडला आहे, पण थोडासा अंधार येतो रूममध्ये। आणि आज सकाळपासूनच माझी कामं सगळी लेट होत आहेत। ॲक्च्युली सकाळी वेदांसाठी मी डबा करायला उठली
आवरलं सगळं. त्यानंतर जिमला जाण्यासाठी मी तयारी पण केली, कपडे वेअर केले. मात्र केस विंचरताना माझा जो कंगवा आहे तो कंगवाच माझ्या बोटाला लागला आणि त्यामुळे पुन्हा त्या बोटाला दुखापत झाली आणि रक्त यायला लागलं. मग सकाळी सकाळी परत हळद वगैरे भरली त्यामध्ये. अजून ती जखम व्यवस्थित भरून नाही आली आहे. ती बांधून ठेवली तर परत ते ओलं होतं आणि मग पुन्हा ते ओलं राहिल्यामुळे ती जखम सुकतच नाही आहे. तर गोळ्या वगैरे माझे चालू आहेत, तरी पण अजून काही जखम भरून आलेली नाही. वेदांना मग सकाळी सकाळी परत मलमपट्टी मला करावी लागली. त्याला जरा रक्त बघून जरा थोडासा त्रास झाला, परंतु आता काय करणार, सकाळी सकाळी तर तोच जागा होता. मग त्याच्याकडून मी मलमपट्टी करून घेतली. थोडा वेळ बांधलं मी आणि पुन्हा काढलं, कारण काम करताना ते राहतच नाही. त्यामुळे आता सगळं पुन्हा बांधलं आणि पुन्हा ते काढलं, हळद लावली. आता सध्या तरी रक्त येत नाही आहे, परंतु ते बोट जरा सध्या नाजूक झालं आहे. म्हणजे धक्का लागला की लगेच पुन्हा ते त्याच्यातून रक्त येते. आता ही नॉर्मल गोष्ट आहे, परंतु काय झालं ते सुरी लागल्यामुळे ते साल्ट जरा जास्तच निघाल्यामुळे ते लवकर भरून येत नाही आहे. डॉक्टरांनी तर ओलं करायचं नाही सांगितलं, परंतु करणार काय, आपल्याला सगळी कामं करावी लागतात. त्यामुळे थोडंफार ओलं होतंच. काय नाही, धपाटे करते. चपाती भाकरी करायचा कंटाळा आला ना, जरा म्हटलं धपाटे करू. मस्त गरम गरम झाले. खातेस का? चल मग घे खायला मस्तपैकी. हात कसा आहे? हे बघ आहे, ठीकच आहे. परत जरा थोडंसं धक्का लागला सकाळी, त्याच्यामुळे आता परत थोडीशी हळद घातली. औषध वगैरे चालू आहे, परंतु अजून काय बरं नाही झालं अजून. मंडळी आता संध्याकाळचे 6 वाजले आणि आता मी गॅलरीमध्ये आलेली आहे, कारण आता थोड्याच वेळात सूर्यास्त होणार आहे. तुम्हाला दाखवते, बघू शकता तुम्ही. थोड्या वेळातच आता सूर्यास्त होईल. आकाशामध्ये किती सुंदर असं दृश्य निर्माण झालं आहे आणि बाहेर खूप मस्त असं वारा सुटला आहे. बघू शकता इथे खाली बघा, खूप जोराचा वारा सुटला आहे. असं वाटते कुठेतरी पाऊस वगैरे पडला आहे. वातावरण छान वाटतंय, थंड वाटतंय. तर आता मी थोडा वेळ गॅलरीमध्ये बसणार आहे, कारण मस्त वारा सुटला आहे आणि वातावरण खूप छान झालेलं आहे आणि आत्ता जस्ट सूर्यास्त पण झालेला आहे. त्यामुळे मस्त वाटतं आहे बाहेर. असं वाटतं की कुठेतरी पाऊस पडला आहे, कारण असं एकदम ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि वारा पण थंडगार सुटलेला आहे. कदाचित कुठेतरी पाऊस पडला असेल, त्यामुळे वातावरण जरा थोडंसं थंडगार झालेलं आहे. आणि आता मला संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे पण काही करायचं नाही आहे, कारण दुपारीच मी धपाटे केले होते सकाळी आणि संध्याकाळसाठी. त्यामुळे स्वयंपाक पण करायचं नाही. त्यामुळे आता विचार करते की मार्केटमध्ये जावं किंवा गार्डनमध्ये थोडंसं चालायला जावं. बघूया आता काय काय. आता थोडा वेळ आधी मी पहिले मस्त गॅलरीत बसते आणि नंतर जाते मग. तर आता मी रेडी झालेली आहे आणि आता मी चालली आहे बाहेर. आता संध्याकाळचे 7 वाजलेत, त्यामुळे मी काय आता गार्डनमध्ये जाऊ शकत नाही. गार्डनमध्ये आता पूर्णपणे अंधार झालेला असेल. आता मी डायरेक्ट मार्केटमध्ये जाते आणि काही गोष्टी पण मला घ्यायच्या आहेत. मधून आल्यानंतर बिल्डिंगला थोडाफार मी फेरफटका मारेन, म्हणजे थोडंसं माझं चालणं पण होईल. तर चला, आता जस्ट मार्केटमधून मी घरी आली आणि तुम्हाला दाखवते मार्केटमधून मी काय आणलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, मी फक्त फळं आणले की तुला आवडतात म्हणून. इथे टरबूज आणले, अर्धा किलो द्राक्ष आणली आणि एक मेथीची जोडी आणली. एवढंच साहित्य आणलं, कारण हे 1.5 किलो आहे आणि मला ह्याचं वजन खूप जास्त वाटायला लागलं. हात दुखायला लागले, त्यामुळे मग जास्त काही सामान घेतलं नाही आणि पटकन घरी आली. तर घे, तू इथे जेवायला बसली आहे. कसे झालेत धपाटे? कसे झालेत? मस्त. आवडले का? दही नाही घेतलं? हां, दुपारी घेतलं ना दही, येतात लोणचं. बरं, ठीक आहे. आता सर्दी काय म्हणते? बरी येते आता बरं. झोपताना थोडीशी वाफ घे आणि लवकर झोप आता जरा. आणि काय, अभ्यास कसा चालू आहे? चांगला चालला आहे ना? चला मंडळी, आज महेश जरा लेट येणार आहे, त्यामुळे आता सगळ्यांची जेवणं झालीत. माझं तर 6 वाजता जेवण झालं आहे आणि आता व्हिडिओचं पण आता मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.
भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.